मी एक 60 वर्षाचा माणूस होतो आणि एका कंपनीचा मालक होतो. मी माझ्या कंपनीत फक्त मुलींना कामावर ठेवत असे. एके दिवशी मी एका मुलीला घरी घेऊन गेलो. माझा बंगला पाहून त्या मुलीचे डोळे चमकले. मी तिला सांगितलं, हा बंगला तुझा होईल. फक्त तू माझ्याशी लग्न कर. तिने लगेच लग्नाला होकार दिला. लग्नाच्या दिवशी मी माझी संपत्ती तिच्या नावावर केली. त्यानंतर मुलीने माझा हात धरला आणि मला एका खोलीत नेलं आणि लाईट बंद करून जेव्हा हातावरील कपडे काढले तेव्हा समोरील दृश्य पाहून माझा आत्माच हादरला. कारण माझ्या ऑफिसमध्ये मुलांपेक्षा मुलीच जास्त कामाला होत्या आणि सगळ्याच मुली दिसायला खूपच सुंदर आणि तरुण होत्या. मी पूर्ण दिवस फक्त त्यांच्याकडे पाहतच बसायचो, परंतु त्यांना कधीही माझ्या मनातलं सांगू शकलो नाही. माझं वय 60 वर्षे होतं आणि माझी बायको आता म्हातारी झाली होती. ती जास्त वेळ आजारीच असायची आणि माझं खाणं चांगलं असल्यामुळे, पौष्टिक असल्यामुळे सोबतच मी रोजच्या रोज वर्कआउट करत असल्यामुळे माझं वय 40 वर्ष वाटायचं. माझं हृदय तर अजूनही तरुणच होतं. मला नेहमी वाटायचं की मी आता दुसरं लग्न करायला हवं आणि माझं आयुष्य मी माझ्या मनाप्रमाणे एन्जॉय करावं. परंतु माझी तेवढी हिंमत होत नव्हती. कारण मला भीती वाटायची, जर मी एखाद्या मुलीला त्याबद्दल विचारलं आणि त्या मुलीने त्या बदल्यात माझ्या कानाखाली एक जोरदार लगावली तर. आज मी ऑफिसवरून निघालो तेव्हा हाच विचार करत करत गाडी खूप वेगाने चालवत होतो. मला वाटलं कदाचित हा रस्ता पूर्णपणे सुनसान आहे. रात्रीची वेळ होती त्यामुळे रस्त्यावर जास्त काही गाड्या नव्हत्या. परंतु अचानकच माझ्या गाडीच्या समोर कोणीतरी आलं. मी एकदम जोरात ब्रेक लावला आणि मग घाबरतच पटकन गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरलो. मी खूपच घाबरलो होतो. मला वाटलं कदाचित काहीतरी खूप मोठं नुकसान झाले आहे. नक्कीच कोणाचा तरी जीवच गेलाय. कारण की माझ्या गाडीचा वेग हा खूप जास्त होता. जसं मी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा एक गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये अगदी गोरी पान खूप कमी वयाची एक मुलगी रस्त्यावर पडली होती. माझी नजर तिच्या चेहऱ्यावर गेली तेव्हा मी तर माझ्या डोळ्याच्या पापण्या मिटायचे विसरूनच गेलो. असं वाटत होतं की जणू काही स्वर्गातली अप्सराच धर्तीवर अवतरली आहे. ती 17-18 वर्षाची मुलगी माझ्याकडे देखील एकटक पाहत होती. काही वेळ तर मी तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत बसलो. जेव्हा मी भानावर आलो तेव्हा मी लगेचच तिला विचारलं, तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? तेव्हा तिने हळूच फक्त नकारार्थी मान हलवली आणि मग उठण्याचा प्रयत्न करू लागली. मी लगेचच तिचा हात पकडला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा तिने मला थोडं दूर अंतरावर पडलेल्या तिच्या कुबड्यांकडे इशारा केला. मी क्षणभर आश्चर्यचकित झालो. मी विचार देखील करू शकत नव्हतो की इतकी सुंदर मुलगी एक अपंग होती. खरं सांगायचं तर मी पहिल्याच नजरेत तिला माझं हृदय देऊन बसलो होतो. मी तिच्या कुबड्या उचलल्या आणि तिला आधार देऊन उभं केलं. तेव्हा ती माझे आभार मानून पलीकडे जाऊ लागली. मी तिला आवाज दिला आणि तिला विचारलं, तुम्हाला कुठे जायचं आहे? मी तुमची काही मदत करू शकतो का? माझं बोलणं ऐकून ती हळूच हसली आणि बोलू लागली, माझ्यासारख्या अपंग मुलीचा असा काय ठिकाणा असणार आहे? आम्हाला पाहून लोक आमच्याकडे अगदी दयेच्या नजरेने पाहतात. मला तर माझ्या घरी जायचं होतं, परंतु मी ज्या रिक्षाने जात होते ती रिक्षा खराब झाली. तिच्या आवाजामध्ये एक असं दुःख होतं की तिच्या आवाजाने मला माझ्या हृदयाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाल्यासारखे वाटत होते. मी लगेचच तिला म्हणालो, तुम्ही माझ्या गाडीत बसा, मी तुम्हाला तुमच्या ठिकाणी पोहोचवेन. पहिल्यांदा तर तिने माझ्याकडे हैराण होऊन पाहिलं, कारण की मी तिच्यासाठी बिलकुल अनोळखी होतो आणि रात्रीच्या अशा सुनसान वेळी एखाद्या अनोळखी मनुष्यावर विश्वास ठेवून त्याच्या गाडीमध्ये बसणं हे एखाद्या तरुण मुलीसाठी नक्कीच सोपं नव्हतं. मी तिला विश्वास दिला की मी तुला अगदी सुरक्षितपणे तुझ्या घरी पोहोचवेन. काही वेळ विचार केल्यानंतर ती माझ्या गाडीत बसली, कारण की तिच्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय नव्हता. जशी ती सुंदरी माझ्या गाडीत बसली, माझा तर आनंद गगनात मावेनासा झाला. माझी नजर रस्त्यावर कमी आणि तिच्या शरीरावर जास्त होती, कारण की तिला बघून माझ्या मनामध्ये खूप साऱ्या भावना निर्माण झाल्या होत्या. वातावरण आधीच खूप खराब होतं आणि आम्ही अर्ध्या रस्त्यातच पोहोचलो होतो की अचानक जोरदार पाऊस पडू लागला. ती मुलगी खूप जास्त काळजीत होती. तिने मला तिचं नाव साक्षी सांगितलं. ती बोलू लागली, मी आता माझ्या घरी कसं पोहोचणार? जर मी माझ्या घरी उशिरा पोहोचले तर
माझ्या घराचे मालक माझ्यासाठी दरवाजा उघडणार नाहीत आणि मग मला सकाळपर्यंत बाहेर दरवाजापाशीच उभे राहावे लागेल. आता मला समजलं होतं की ती इतकी जास्त टेन्शनमध्ये का होती. कारण की तिला तिच्या मालकाची भीती वाटत होती. मी तिला सांगितलं की माझं घर इथून जवळ आहे. तुझी जर इच्छा असेल तर तू आजची रात्र माझ्या घरी घालवू शकतेस. मला तर तिची साथ अजिबात सोडायची नव्हती. ती अपंग नक्कीच होती, परंतु तिची सुंदरता आणि तिच्या तारुण्याने तिची ही कमतरता पूर्णपणे भरून काढली होती. काही वेळ विचार केल्यानंतर ती बोलू लागली, मी तुमच्या घरी यायला तयार आहे. तुमच्या घरी कोणी स्त्री तर असेल ना? हो, माझी बायको माझ्या घरी आहे. हे ऐकून तर ती जरा निर्धास्त झाली. आणि मग त्यानंतर मी तिला माझ्या मोठ्या बंगल्यात घेऊन आलो. मी तिला सांगितलं होतं की माझी बायको माझ्यापेक्षा वयानं डबल आहे आणि ती संध्याकाळ होताच तिची औषधं घेऊन झोपून जाते. साक्षी माझं आलिशान घर खूपच हैराण होऊन पाहत होती. ती अगदी हैराण होऊन बोलू लागली की मी आजपर्यंत खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी तडपत आली आहे. आजपर्यंत मी इतकं मोठं आणि इतकं सुंदर घर स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं. तिचं बोलणं ऐकून मी हसलो आणि हळूच तिच्या कानामध्ये बोलू लागलो, हे घर तुझं होऊ शकतं जर तुझी इच्छा असेल तर. माझं बोलणं ऐकून ती एकदम शांत झाली आणि मग मागे वळून माझा चेहरा पाहू लागली. मी तिला बसण्याचा इशारा केला आणि मग माझ्या नोकराला आवाज देऊन तिच्यासाठी जेवण बनवायला सांगितलं. ती थोडा वेळ मला शांतपणे असंच पाहत होती आणि मग बोलू लागली, तुमची बायको मला कुठेही दिसत नाही. मी तिला सांगितलं की माझी बायको 70 वर्षाची बाई आहे, जी हाय ब्लड प्रेशरची रुग्ण आहे आणि ती रात्री 8 वाजता तिची औषधं घेऊन अशा प्रकारे झोपून जाते की सकाळच्या आधी तिला कसलीच खबरबात नसते. खरं सांगू तर मी त्या माझ्या म्हाताऱ्या बायकोमुळे अक्षरशः वैतागलो आहे. माझी इच्छा आहे माझ्या आयुष्यात एक असा जीवनसाथी यावा जो माझ्या आतमध्ये असलेल्या भावनांना शांत करेल, माझी भूक पूर्णपणे मिटवून टाकेल. मी तिच्या नजरेला नजर देऊन माझ्या मनातलं सांगून टाकलं होतं आणि मग ती कितीतरी वेळ अशी शांत बसून राहिली होती. तिच्या चेहऱ्यावरून मला हे स्पष्ट समजत होतं की माझं बोलणं तिला अगदीच अमान्य नव्हतं. फक्त ती विचार करत होती की काय करावं. आणि म्हणूनच मी ती संधी साधून बोलू लागलो, तुझ्या मागे पुढे कोणी नाही आणि माझ्या देखील मागे पुढे कोणी नाही. त्यामुळे असं होऊ शकत नाही का की आपण दोघे एकत्र मिळून आपलं एक नवीन सुंदर आयुष्य सुरू करू शकू. ती अडखळतच बोलू लागली की जर तुमच्या बायकोला याबद्दल समजलं तर मग काय होईल. तिला मी विश्वास दिला की काहीही होणार नाही. माझ्या बायकोला तर स्वतःला सांभाळता येत नाही आणि मग असं असताना ती मला काय बोलेल. तू फक्त लग्नासाठी हो बोल. साक्षी बोलू लागली, ठीक आहे, तिला माझ्याशी लग्न करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु या लग्नाच्या आधी तिच्या सेफ्टीसाठी काहीतरी पाहिजे. कारण की असं नको व्हायला लग्न झाल्यानंतर मी तिचा वापर करून तिला सोडून देईल आणि मग ती कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही. आणि म्हणूनच ती माझ्या प्रॉपर्टीमधला काही हिस्सा स्वतःच्या नावावर करू इच्छित होती. मला देखील याबद्दल काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण माझ्याकडे संपत्तीची काहीच कमतरता नव्हती आणि ही संपत्ती माझी स्वतःची नव्हतीच. ही संपत्ती तर माझ्या त्या बायकोची होती जिच्यासोबत मी माझं आजपर्यंत आयुष्य खूप मुश्किलीने घालवलं होतं. मी साक्षीला वचन दिलं की मी माझी अर्धी संपत्ती तुझ्या नावावर करेन. हे ऐकून ती खूपच खुश झाली आणि मग बोलू लागली की ठीक आहे, मला देखील हे लग्न मान्य आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. एक तरुण 18 वर्षाची सुंदर मुलगी माझी बायको व्हायला तयार झाली होती आणि यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी काहीच नव्हती. पूर्ण रात्र साक्षी माझ्या ड्रॉइंग रूममध्ये बसली होती आणि माझ्यासोबत गप्पा मारत होती. तिच्या बोलण्यामध्ये इतका गोडवा होता की मी पूर्णपणे तिचा दिवाना झालो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतः तिला तिच्या घरी सोडून आलो. ती जिथे राहत होती तो एक गरीब परिसर होता. एका छोट्या गल्लीतून गेल्यावर एक छोट्या घराच्या वरच्या मजल्यावर ती भाड्याने राहत होती. मी तिला सांगितलं की मी पुढच्या आठवड्यापर्यंत सगळे कागदपत्र बनवून तुझ्यासोबत लग्न करेन आणि माझी अर्धी संपत्ती तुझ्या नावावर करेन. माझं बोलणं ऐकून ती हसली आणि मग मी देखील तिला तिच्या घरी सोडून पुन्हा माझ्या घरी परत आलो. घरी परतताना मी फक्त हाच विचार करत होतो की मी किती नशीबवान आहे. आयुष्याच्या या टप्प्यात देखील मला साक्षीसारखी मुलगी माझी बायको म्हणून आली.
मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा माझी आजारी म्हातारी बायको उठली होती. मला बघून बोलू लागली. आपली कामवाली सांगत होती की तू रात्री कोणत्या तरी एका मुलीला घरी घेऊन आला होतास. सध्या तरी मी माझ्या बायकोला माझ्या लग्नाबद्दल काही सांगू इच्छित नव्हतो. त्यामुळेच मी तिच्याशी खोटं बोललो आणि बोलू लागलो. ती माझ्या मित्राची मुलगी आहे आणि येणाऱ्या काही दिवसात ती आपल्याच घरी राहणार आहे. कारण माझा मित्र काही कामासाठी दुसऱ्या देशात जात आहे. हे ऐकून माझी बायको काहीच बोलली नाही आणि शांत बसली. मी देखील सुटकेचा निश्वास टाकला. कारण मी आता साक्षीसोबत लग्न करून या घरात जरी आलो असतो तरी माझ्या बायकोला काहीच फरक पडला नसता. तो एक आठवडा मी कसा घालवला होता माझं मलाच माहीत. साक्षीसोबत लग्न झाल्यानंतरची पहिली रात्र किती सुंदर असेल याचा विचार करून करूनच माझी रात्रीची झोप उडाली होती. आणि पूर्ण एक आठवड्यानंतर मी तिच्या नावावर अर्धी संपत्ती केली आणि तिला माझ्या घरी घेऊन आलो. लग्नासाठी मी रात्री एका वकिलाला देखील बोलावलं होतं. माझी बायको नेहमीप्रमाणे औषध घेऊन झोपली होती. परंतु आज साक्षी थोडी घाबरली होती. जेव्हा वकील आम्हाला त्या पेपरवर सही करायला सांगत होते तेव्हा साक्षीने त्यांना थांबवलं आणि बोलू लागली की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. असं म्हणून ती मला एका खोलीत घेऊन गेली. त्या खोलीत पोहोचल्यावर ती थोडा वेळ माझ्याकडे पाहतच बसली आणि मग तिच्या एका बाजूचा ड्रेस तिने वर केला. तिच्या एका बाजूला असे निशाण होते, जे निशाण पाहून मला तर खूप मोठा धक्का बसला. मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत होतो. त्यावेळी तर मला असं वाटत होतं की आता ही धरती फुटून जावी आणि मी तिच्या आतमध्ये सामावून जावं. आज मी माझ्या हाताने काय करणार होतो? साक्षी रडत रडत बोलत होती. तुम्हाला काही आठवलं की नाही? जर तुमची अजूनही इच्छा पूर्ण झाली नसेल तर करा तुम्ही माझ्याशी लग्न आणि मग तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करा. साक्षीचं ते बोलणं ऐकून माझं डोकं सुन्न झालं आणि माझ्या डोळ्यासमोरून ते प्रसंग जाऊ लागले. जे प्रसंग मी पूर्णपणे विसरून गेलो होतो. मागचे गेले कित्येक वर्ष अचानक माझ्या डोळ्यासमोरून झरझर जाऊ लागले. माझं नाव महेंद्र सिंग आहे आणि मी मुंबईच्या छोट्या भागात राहत होतो. माझ्या वडिलांनी माझं लग्न माझ्याच मामाच्या मुलीसोबत म्हणजे शीनासोबत ठरवलं. मी एक छोटी नोकरी करत होतो, परंतु ते आमचं घर स्वतःचं होतं. शीना दिसायला सुंदर आणि खूप साधीभोळी, संस्कारी मुलगी होती. तिच्यासोबत लग्न करून माझं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे सेट झालं होतं आणि मी माझ्या आयुष्यात खूप खुश होतो. परंतु देवाने आमच्यावर एक असं संकट टाकलं की त्या संकटामध्ये मी पूर्णपणे होरपळून निघालो. मला एक खूप सुंदर मुलगी झाली, परंतु जन्मताच तिला दोन्ही हात नव्हते. मी आणि माझी बायको आमच्या मुलीची ही अवस्था पाहून पूर्णपणे तुटून गेलो होतो. आणि मग शीनाने स्वतःला सावरलं आणि धीराने उभं राहून आमच्या मुलीचे ती स्वतः हात बनली. परंतु अशा अपंग मुलीला सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्यानंतर आम्ही हा देवाचाच आशीर्वाद असं समजून आमच्या मुलीला स्वीकारलं. परंतु मी माझ्या मुलीला रियाला इतका मनापासून स्वीकारलं नव्हतं जितका एखादा बाप त्याच्या सामान्य मुलीला स्वीकारेल. तिच्या त्या अपंगपणामुळे आम्हा नवरा बायकोमध्ये दुरावा आला होता. मला बघून माझी मुलगी मला तिच्या बोबड्या स्वरात हाक मारायची, पण मी मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करायचो आणि शीनाला देखील हे समजू लागलं होतं. ती मला त्यावरून बोलायची देखील, परंतु मी मात्र त्या दोघींकडेही अजिबात लक्ष देत नव्हतो. मला दोघींची अजिबात पर्वा नव्हती. कधी कधी तर मी शीनालाच रियाच्या या अवस्थेला जबाबदार ठरवायचो. माहीत नाही गरोदर असताना तिने असं काय केलं ज्यामुळे ही अशी मुलगी जन्माला आली. असेच दिवस जात होते आणि मग पुन्हा आम्हाला समजलं की शीना गरोदर आहे. ते ऐकून मी खूपच खुश झालो. परंतु शीना मात्र खूप टेन्शनमध्ये राहू लागली. तिला रियाची काळजी होती कारण की ती अजूनही लहान होती आणि त्यात अपंग दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर ती तिच्याकडे एवढे लक्ष देऊ शकणार नाही. आणि मग आमच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. परंतु आमच्यावरचं संकट काही संपत नव्हतं. दुसरा मुलगा देखील पायाने अपंग निघाला. दुसऱ्या मुलाला देखील अपंग पाहून माझी तर अवस्था खूपच वाईट झाली. शीना तर बिचारी आधीच रियाची काळजी घेता घेता थकली होती. त्यात तिला अजून एका अपंग मुलाला सांभाळायचं होतं. परंतु एक आई होण्याच्या नात्याने तिने तिची पूर्ण हिंमत एकवटली होती आणि मग ती एकटीच त्या दोन्ही अपंग मुलांना सांभाळायची. मी तर त्या दोन्ही मुलांकडे बघायचो देखील नाही.
आणि मग असंच आमच्या घरी अजून 2 मुलं जन्माला आली. 2 मुली आणि 2 मुलं, परंतु 4ही मुलं अपंग निघाले. मला आता या अपंग मुलांचं ओझं माझ्यावर घ्यायचं नव्हतं. त्या मुलांमुळे माझ्यात आणि शीनामध्ये खूप जास्त दुरावा निर्माण झाला. आमची 2 मुलं हाताने अपंग होती, तर 2 मुलं पायाने अपंग होते. आमच्यासाठी तर घरातून बाहेर पडणे देखील खूप मुश्किल झालं होतं. मी आणि शीनाने आमच्या आयुष्याची 7 वर्ष अशाच प्रकारे घालवली आणि जेव्हा मला असं वाटलं की शीना मुलांमध्ये इतक्या प्रकारे बिझी आहे की ना ती माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत होती आणि नाही मी त्या अपंग मुलांना स्वीकारू शकत होतो. आणि मग त्यावेळी मी एक खोटा खेळ खेळलो. शीनाला सांगितलं की मला दुसऱ्या शहरात ऑफिसच्या कामासाठी जायचं आहे. असं सांगून मी दुसऱ्या शहरात आलो आणि मग माझ्या मित्राकरवी माझ्या मृत्यूची बातमी माझ्या घरापर्यंत पोहोचवली आणि मग कायमस्वरूपी माझ्या घरवाल्यांपासून स्वतःची सुटका करून घेतली. मी माझी ओळख लपवली आणि मग दुसऱ्या शहरात माझं एक नवीन आयुष्य सुरू केलं. मला माझ्या मित्राच्या मदतीने नोकरी देखील मिळाली आणि मग मी ज्या ऑफिसमध्ये काम करायचो त्या ऑफिसची मालकीण तिला मी आवडू लागलो. ती वयाने माझ्यापेक्षा मोठी होती, परंतु ती शीनासारखी दिसायला सुंदर नव्हती. परंतु तिच्याजवळ असलेली संपत्ती तिच्या प्रत्येक कमतरतेच्या पुढे मोठी होती. मी तिच्यासोबत लग्न केलं आणि मग पुन्हा मागे वळून माझ्या बायको मुलांकडे कधीही पाहिलं नाही. मला माहीत नव्हतं की माझ्या मृत्यूची बातमी त्यांनी कशा प्रकारे सहन केली असेल आणि शीनाने माझ्याशिवाय तिच्या 4 अपंग मुलांचा सांभाळ कसा केला असेल. तिने तिचं आयुष्य कसं घालवलं असेल. मी स्वार्थी होऊन माझ्या सुंदर आयुष्यात हरवून गेलो होतो. परंतु वेळेनुसार जशी माझी बायको म्हातारी होत गेली तेव्हा मला जाणवलं की ती माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायच्या लायकीची राहिली नाही. आणि मग जेव्हा माझी ओळख साक्षीसोबत झाली तेव्हा मी काहीही विचार न करता तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. कारण साक्षी दिसायला खूपच सुंदर आणि तरुण होती. ती अपंग होती, पण माझ्याजवळ इतका पैसा होता की मी तिच्या त्या अपंगत्वाचा उपचार करू शकलो असतो. जर मी तिला एक खोटा पाय देखील बनवून देऊ शकलो तरी ती पूर्णपणे सुंदर आणि नॉर्मल झाली असती. आणि हाच विचार करून मी माझी अर्धी संपत्ती तिच्या नावावर केली होती आणि तिच्यासोबत लग्न करणार होतो. परंतु आतापर्यंत आमचं लग्न झालं नव्हतं. परंतु त्या रात्री जेव्हा तिने तिच्या एका बाजूचा ड्रेस साईडला केला आणि मला तो निशाण दाखवला तेव्हा मला सर्व काही आठवलं. हा निशाण माझ्या एका मुलीच्या अंगावर होता आणि साक्षी माझी मुलगी होती. खरं सांगतो, एका क्षणी तर मला असं वाटलं होतं की बंदूक उचलून स्वतःला गोळी मारावी. साक्षीने तर मला अगदी गोंधळून टाकलं होतं. मी तिच्याकडे मान वर करून बघू देखील शकत नव्हतो. माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते आणि मी माझ्या मुलीकडून माफी मागत होतो. साक्षी बोलू लागली, त्या वेळेला तुम्ही आम्हाला असंच सोडून दिलं जेव्हा आम्ही काहीही करू शकत नव्हतो. साक्षीचं बोलणं ऐकून माझ्यावर जणू आभाळच कोसळलं. ती माझी 3ऱ्या नंबरची मुलगी होती आणि मला नाही तिचं नाव लक्षात होतं आणि नाही तिचा चेहरा. आणि मग यामुळेच माझ्याकडून इतकी मोठी चूक झाली होती. मी तिला सांगितलं, तू हे काय करत होतीस? जर तू माझी मुलगी होतीस तर माझ्यासोबत लग्न का करत होतीस? माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती रडत रडत बोलू लागली, मला फक्त आणि फक्त तुमचं प्रेम आणि तुमचा आसरा पाहिजे होता आणि त्यामुळेच मी हे पाऊल उचललं. जर मी हे पाऊल उचललं नसतं तर तुम्हाला कधीही समजलं नसतं की आम्ही तुमच्याशिवाय एक एक क्षण कसा घालवला आहे. कारण की इतकी वर्ष साक्षीने तिच्या बहीण भावांनी शीनाने खूप कष्ट करून त्यांना मोठं केलं होतं. परंतु शिक्षणामध्ये आणि सांभाळामध्ये शीनाने कधीच कोणतीच कमतरता ठेवली नव्हती. स्कॉलरशिप मिळवून तिला या शहरात एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आहे आणि शिक्षण घेण्यासाठी ती इथे आली आहे. माझ्या गाडीच्या समोर ती योगायोगाने आली होती. परंतु माझा एक फोटो तिच्याजवळ होता, त्यामुळेच तिने मला ओळखलं होतं आणि मग त्यानंतर माझ्याजवळ येण्यासाठी आणि मला जाणीव करून देण्यासाठी तिने हे सगळं केलं होतं. ती रडत रडत बोलत होती की त्यांना माझी उणीव खूप प्रकर्षाने जाणवत होती आणि आता त्यांना माझी साथ पाहिजे होती. आणि हे ऐकून मी हैराण झालो की माझ्याशिवाय शीनाने या 4ही मुलांना कशा प्रकारे सांभाळलं असेल. फक्त सांभाळलंच नव्हतं तर इतक्या चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं होतं.
इतक्या वर्षानंतर स्वतःच्या मुलाला इतकं यशस्वी झालेलं पाहून मला स्वतःचीच लाज वाटत होती. मला स्वतःची खूप लाज वाटत होती, कारण ज्या मुलांना मी अपंग म्हणून झिटकारलं होतं त्याच मुलांना शीनाने सांभाळून सुशिक्षित केलं होतं. माझी चारही मुलं खूप चांगली शिकली होती आणि दुसरीकडे मी माझ्या म्हाताऱ्या बायकोसोबत निपुत्रिक जगत होतो. दुसऱ्या बायकोपासून मला काहीच मूलबाळ झालं नव्हतं आणि त्यामुळेच मी अजूनपर्यंत माझ्या इच्छा अपेक्षांच्या मागे धावत होतो. माझ्यासाठी जीव घेण्याचा तो प्रसंग होता. माझ्या मुलीने माझे डोळे उघडले होते. मला आता शीनाकडून माफी मागायची होती. मला आता माझ्या चारही मुलांना माझ्या मिठीत घ्यायचं होतं. परंतु माझ्याकडे आता एवढी हिंमत नव्हती की मी शीनाचा सामना करू शकलो असतो. माझी मुलगी साक्षी माझ्या मिठीत आली आणि बोलू लागली, आम्हाला आता तुमच्यापासून कधीही लांब ठेवू नका. तुम्ही जे काही केलं ते सगळं जुनं झालं आहे. आम्ही आता कोणीही पुन्हा जुनं उघडणार नाही. आम्हाला तुमच्या सोबतीची गरज आहे, आधाराची गरज आहे. साक्षीच्या मदतीनेच मी शीनापर्यंत पोहोचलो होतो आणि तिने देखील मला मुलांसाठी माफ केलं. नाहीतर मी माफीच्या लायकीचा बिलकुल नव्हतो. मी जे काही केलं होतं ते खूपच चुकीचं होतं. परंतु शीनाने ज्या प्रकारे माझ्या मुलांना सांभाळलं होतं त्यावरून मला या गोष्टीची जाणीव झाली होती की मी हिऱ्याला सोडून खूप तोट्याचा सौदा केला होता. माझ्या दुसऱ्या बायकोला जेव्हा हे समजलं की मी माझ्या पहिल्या बायकोला भेटू लागलोय तेव्हा तिने स्वतःहून मला त्यांना भेटण्याची परवानगी दिली आणि हे देखील सांगितलं की मी माझ्या पूर्ण परिवाराला इथे घेऊन येऊ शकतो आणि आपण एकत्र राहू. कारण दुसरी बायको खूपच आजारी होती आणि तिला माहीत होतं की ती आता जास्त दिवस जगू शकणार नाही. त्यामुळेच ती माझ्यासोबत आता आनंदाने राहू इच्छित होती. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? शीनाने मला माफ करून योग्य केलं की अयोग्य? तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.